रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना व आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी रिपाई आठवले गटमध्ये प्रवेश केला। यावेळी रिपाई आठवले गट सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले। पक्षप्रवेशानंतर आदित्य गायकवाड यांच्यावर रिपाई आठवले गट फादर बॉडीच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी आदित्य गायकवाड यांच्यासह ऑल इंडिया पॅन्थर सेना तसेच रिपब्लिकन सेनेतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रिपाई आठवले गटमध्ये प्रवेश करून पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला। या पक्षप्रवेश सोहळ्याला सातारा शहराचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे यांनी उपस्थित राहून आदित्य गायकवाड यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचाली शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात वाई पंचायत समितीचे सदस्य तसेच रिपाई युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष स्वप्नीलभाई गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रिपब्लिकन चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी संघटनात्मक एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले। उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून आगामी काळात पक्ष अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले। कारण की सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या वडील आणि अशोक बापू गायकवाड हे गेले 40 ते 45 वर्ष झाले काम करत आहेत। परंतु जी बापूंची ताकद आहे ती सातारा जिल्ह्यात कोणाचीच ताकद नाही। कारण की वाघ हा वाघच असतो आणि या वाघावर आज मी एक वाघ आलेलो आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात बापू तुम्ही आता आमचा पक्षप्रवेश बघितला, तुम्ही मला एवढा मोठा सन्मान दिला आणि इथून पुढे जे माझं काम आहे ते तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर आपण जी सातारा जिल्ह्यामध्ये जी तुमची चळवळ होती ती चळवळ मी अशीच पुढे चालून ठेवणार आहे आणि तसे माझे मी प्रयत्न करणार आहे। याच्यामध्ये सर्व आमचे जे पदाधिकारी होते सगळे सर्वांचं मी आभार मानतो। कारण की या सर्व सातारा जिल्ह्यातनं जे 2017-18 मध्ये माझा ज्यावेळेस पक्षप्रवेश झाला त्यावेळेस ह्याच ताकदीने सगळे आलेली आणि आता बी ह्याच ताकदीने मला सगळे दिसत आहे आणि मी थांबलो नाही। आणि ज्या वेळेस माझी पोचपावती बापूंनी पाहिली बी, परत वैभव असेल माझा तो पहिल्यापासूनच मित्र आहे, माझा फोन चुकून मला नगरपालिकेच्या एका कामानिमित्त काम करायचं होतं आणि त्याचं बी नाव वैभव होतं आणि ह्याचं बी नाव वैभव निघालं। चळवळीत माझा असा त्याला फोन केला आणि तो म्हणला मी वैभव बोलतोय। तर म्हणलं काय असं असं, तर म्हणलं आज सातारा जिल्ह्यामध्ये म्हणलं मी आपल्या कार्यक्रमामध्ये याचा प्रयत्न करतोय, पण चळवळीत बी काम करायचं मला, का तर माझे वडील होते। असा फोन माझा त्याला गेला आणि त्याच्यानंतर मी चळवळीत आलो। मला चळवळ काहीच माहित नव्हती, पण शेवटी बापाचं रक्त आहे त्यामुळे ती चळवळीत येणारच। त्यामुळे त्या पद्धतीनं मी तसा चळवळीत आलो, माझं मी काम करून गेलो। परत बापूंनी मला आज एवढा सन्मान दिला, त्यांचे मी आभार मानेन आणि इथून पुढे आमचे कार्य बी चांगलं करेल। त्याच्यानंतर विषय असतो उपवर्गीकरणाचा। आता इथं तुम्ही पाहू शकता, आज मातंग आघाडी असू द्या, आपले बौद्ध समाज असू द्या, आज सर्व आम्ही ताकदीनं आहोत। आणि मी एवढंच सांगेन की आता बी एवढे मोर्चे होत्या किंवा कार्यक्रम होत्या, हळूहळू मातंग समाजाला बी कळालं पाहिजे। कळलंय आता की उपवर्गीकरणाला त्यांचा बी विरोध आहे। म्हणजे काही कार्यकर्ते असे आहेत की ते दावणीला गेलेले आहेत, परंतु आत्ताच्या ह्या 5-6 दिवसामध्ये जेवढा कार्यक्रम मोठा झाला आणि उपवर्गीकरणाचा विषय चालू आहे, पण मातंग समाज आता उपवर्गीकरणाला विरोध करतोय। त्यामुळं आपला बाप एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मी एवढंच सांगेन आणि सर्व माझे आता हे पटकळ मातेचे आमचे नेते आहेत, पहिल्यांदा त्यांनी माझ्यावर पक्षप्रवेश केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने ते माझ्यावर काम करणार आहेत। तसेच माझे व्याजवाडीचे बी काही कार्यकर्ते सगळे आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आलेले आहेत। म्हणजे सर्व आपण सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं काम करायचं आणि 2026 आहे तर बापू 2026 मध्ये माझ्या कमीत कमी 22 ते 23 शाखा मी ओपनिंग करणार आहे, एवढं मी तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। उपस्थित असणारे रिपब्लिकन पक्षाचे सातारा तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्यांची आज खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्षामध्ये घर वापसी झाली, ते सर्व प्रमुख पदाधिकारी,
समोर उपस्थित असणारे एकच गोष्ट दाखवून गेला की शेर कभी थकता नहीं है और पिक्चर अभी भी बाकी है. बापूंनी आज पुन्हा एकदा या जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे त्यांची हातोटी काय आहे, त्यांची ताकद काय आहे. अनेकांना असं वाटलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सातारा शहरामध्ये, सातारा तालुक्यामध्ये संपली. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वप्नातनं बाहेर पण पडला नाही, तुम्ही झोपेतनं जागे पण झाला नाही, तोपर्यंत तुम्हाला कोमल पाठवायची ताकद आजही अशोक बापूंमध्ये आहे, ते त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे. मगाशी आप्पासाहेब गायकवाड